तर मित्रांनो बघा, आता जर समजा आपल्याला कोणत्याही संख्येची 10% काढायची असेल, कोणतीही संख्या असो ती जर 10% काढायची असेल, ठीक आहे. बघा, असे प्रश्न तुम्ही पेन न उचलता म्हणजे पेनाचा वापर न करता काढू शकता. ठीक आहे. कशा पद्धतीने लक्षात घ्या. बघा, आता ही मला एक संख्या सांगितलेली, ही एक संख्या सांगितलेली, दोघांची सांगितली 10-10% काढायची. बघा, जर समजा आपल्याला कोणत्याही संख्येची 10% काढायची असेल, सगळ्यात पहिले काय करायचं, जी संख्या दिली आहे तिची एक संख्या सोडून काय करायचं, दशांश द्यायचं. म्हणजे बघा, इथे काय संख्या दिली, 7820 दिले, बरोबर आहे. काय काढायचे, 10%. 10% काढायचे म्हणजे काय करायचं, शेवटची संख्या सोडून काय करायचा, दशांश द्यायचा. म्हणजे काय केलं मी, शून्य सोडून काय केला, दशांश दिला. ठीक आहे. बघा, मग दशांश दिल्यामुळे काय झालं, दशांश दिलं तर शून्य म्हणजे याची किंमत आहे का, नाही. मग याचं उत्तर काय आलं, 782 आलं. 782 आलं. ठीक आहे. चला आपण नेहमीच्या प्रोसेस नुसार करून बघू. बघा काय सांगितले, 7820 चे 10%, सॉरी 10%, बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण काय करत असतो, मांडणी करत असतो. बरोबर आहे. बघा, ह्या शून्य हा शून्य करता, ह्या शून्य हा शून्य करला, उत्तर किती आलं, 782. म्हणजे हे आपल्याला करायची गरज होती का, नाही. तर आपण काय करू शकतो, शेवटच्या संख्या सोडून काय करू शकतो, दशांश देऊ शकतो. ठीक आहे. बघा, आता पुढचा प्रश्न आहे एकदम सोपा. काय, शेवटची संख्या सोडून दशांश दिलं, उत्तर किती आलं, 68.5 आलं. ठीक आहे. 68.5 आलं. आता मला सांगा, तुम्ही जर समजा ही संख्या आहे आणि जर 10% काढायला सांगितलं, तर तुम्ही कशा पद्धतीने काढू शकता. ठीक आहे.